नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे। आज आपण दोन विषय घेऊन आलेलो आहोत। एक म्हणजे गोंदपाट, जे की आपण जे शेतकऱ्यांना खूप महाग मिळतात आणि शिलाई करण्याकरता खूप भारी असतात, तर आपण ते त्या बाबतीत बोलणार आहोत आणि आपली या टनलमधली चॉकी तयार कशी झालेली आहे ते बघणार आहोत आपण। तर नमस्कार, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण सर्वप्रथम चॉकी बघणार आहोत। आपल्या टनलमध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की अशा जुगाडामध्ये काही चॉकी काही चांगली बनत नाही, पण मी हे जुगाड खूप वर्षापासून वापरतो आणि चांगल्या प्रकारची चॉकी बनवतो। आपण याच्यात आज हे सिद्ध करणार आहोत। चला तर मग आपले 120 अंडी पुंजापर्यंत आपल्याला चॉकी बनलेली आहे, तर बघणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, अडी हे मोल्टर आलेली आहे आणि आपण याच्यावर चुना मारलेला आहे, हे बघू शकता तुम्ही। अळीची क्वालिटी आणि क्वांटिटी हे आपल्याला चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे आणि क्लिनिंग पण आपण चांगली केलेली आहे, पाला पण चांगला दिलेला आहे। आणि अळी जी आहे हे बघू शकता तुम्ही, मोल्टवर आलेली आहे। काल संध्याकाळी मोल्टवर आलेली होती, आज संध्याकाळी मोल्ट पास होणार आहे। तर त्याच्यामध्ये काही अळ्या मोल्ट पास झालेला आहे। आता 11 ते 12 वाजलेले आहेत दुपारचे, तर संध्याकाळपर्यंत मोल्ट पास होण्याची शक्यता आहे। तरी आपण पूर्ण मोल्ट झाल्याशिवाय पाला टाकणार नाही आहोत। तर बघू शकता, प्रत्येक स्ट्रे तुम्ही बघू शकता, हे बघू शकता तुम्ही, हे 120 अंडी आहेत। आपण 120 बोलवली होती, पण क्लिनिंगमध्ये आपण ते 100 करणार होतो, पण प्रॉब्लेम असा झाला की आपल्या क्लिनिंगमध्ये अड्या आपण काढल्या नाहीत, आपल्याला कमी करायच्या होत्या, पण ते 120 अंडीपुंज बनलेले आहेत। तर 120च अंडीपुंज आपण ठेवणार आहोत। आपल्याकडे पालाय पण भरपूर आहे आणि जागा पण आहे, तर आपण 120 अंडीपुंज ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता चॉकी, हे आपलं टनल आहे। हे दिसतं आपल्याला साधं आणि जुगाड, पण याचा परिणाम जो आहे हा खूपच अळीसाठी इफेक्टिव्ह आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे हे काम करतं। आणि अळीला नैसर्गिकरित्या आपण वाढवलेलं आहे। आपल्याला एसीची हवा दिली काय आणि नैसर्गिक आपल्याला हवा आपण बनवली काय, तर निसर्गाची हवा हे चांगलीच असतं कधी पण एसीपेक्षा। तर आपण निसर्गाच्या सान्निध्यात हे चॉकी बनवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या की ज्या शेतकऱ्यांकडे चॉकी सेंटर दूर आहे, चांगल्या क्वालिटीच्या अळ्या मिळत नाहीत आणि त्या ठिकाणून वाहतुकीला प्रॉब्लेम येतो, पैसा नाही आहे, त्या कारणाने उद्योग बंद करू नका। स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नातून तुम्ही बालसंगोपन शिकले तर तुम्हाला प्रौढ संगोपन खूप सोपं पडतं। बालसंगोपन कठीण असल्यामुळे आपण सोपी गोष्ट त्याच्यानंतर खूप सोप्या पद्धतीनं त्या हँडल करू शकतो। तर रेशीम उद्योगात सगळ्यात दोन मोठ्या गोष्टी आहेत, एक म्हणजे फेलियर आणि एक म्हणजे सक्सेस। तर प्रत्येक जुने शेतकरी फेल होतच असतात, आम्ही पण कधी कधी फेल झालेलो आहोत। तर फेल झालं तर याच्यामध्ये काही कमी मानण्याची काही आवश्यकता नाही आहे, त्याच्यामधून आपण शिकत असतो। शिकल्यावर आपल्याला पुन्हा ते चूक झाली नाही पाहिजे याकरता आपण काम करत असतो आणि फेलियर नंतरच आपल्याला सक्सेस मिळावं हे माझं एक मत आहे। कारण की आपण सक्सेसच घेत गेलो आणि एखाद्या वेळेस फेलियर लागलं तर आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज नसतं, नॉलेज नसल्यामुळे आपण ते चुका आपण शिकल्या नाही, तर पुन्हा पुन्हा होऊन आपला रेशीम उद्योग धोक्यात येतो। तर आपल्याला तसं करायचं नाही आहे, आपल्याला चुकामधून पण शिकायचं आहे आणि चांगल्या ज्या बॅचेस निघतात त्याच्यामधून आपण कसं आपल्या प्रत्येक ऋतूत आपण चांगलं काम केलेलं आहे ते पण आपण त्याच्यामधून शिकावं। आणि रेशीम उद्योगात शिकत राहणारे शेतकरी टिकलेले आहेत, बाकी जे शिकले नाहीत त्यांना रेशीम उद्योगानं साईडला केलेलं आहे आणि हे शेती लाखाची झालेली आहे। 1 लाखाचं मिनिमम आपल्याला वर्षात उत्पन्न होतं, पण त्याच्या मागं खूप मेहनत जे असते ते खूप बारकावे असतात। तर ते बारकावे केल्यानंतरच आपल्याला लाख, 2 लाख, 3 लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न होत असतं। तर ते उत्पन्न आपल्याला घेण्याकरता अनुभव हा खूप मोठा एक त्याच्यामधला प्लस पॉईंट आहे। अनुभव जितका जास्त तेवढं आपल्याला उत्पन्न। आणि चॉकी, बरेचसे जण म्हणत होते याच्यामध्ये चॉकी बनणार नाही, पण चॉकी मी तुमच्या समोर दाखवलेली आहे, बघू शकता अळ्या। तुम्हाला अळी हे एकसारखी एका क्वालिटी प्रॉपर पेसिंग, एका 100 अंडी पुंजाला 10 ट्रे पूर्ण प्रॉपर आणि क्लिनिंग प्रॉपर, स्वच्छता प्रॉपर, हे सगळं आपण करून आपल्यासमोर हे अळी दाखवत आहे।
बघू शकता तुम्ही, हे मायको कंपनीची जालन्याची कंपनी आहे, त्यांचे हे अंडीपुंज होते. आपण जालन्याचेच बोलवतो कारण की आपल्याला ते ट्रान्सपोर्ट पण सोपी पडतं आणि यांची अडीजा थोडी धष्टपुष्ट आणि साईज आणि कोच पण वजनदार राहतो आणि रोगाला थोडी कमी बळी पडते. आमचा असा अनुभवून सांगत आहे, तर आम्ही ते वापरतो. तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार तुम्ही वापरा. आणि आता आपण या बारदाण्या आपण याला बऱ्याचशा भागात बारदाना म्हणतो, याला बारदाना म्हणतो, गोंदपाड म्हणतो, तर वेगवेगळ्या भाषेनुसार वेगवेगळे याला नावं आहेत. तर याच्या बाबतीत मी माहिती देतो. तर हा बारदाना मी कुठून आणलेला आहे? हा बारदाना कपड्याच्या दुकानावरून आणलेला आहे. जे मोठे होलसेलर असतात कपड्याचे व्यापारी, त्यांच्याकडे या बारदाण्यात कपडे येतात. आणि हे जे आहे एक हे मला 50 रुपयाला पडलेलं आहे. तुम्ही बार्गेनिंग करून 30 रुपये 40 रुपयाला पण घेऊ शकता. ज्या ठिकाणी स्वस्त पडणार त्या ठिकाणून घ्या. आता याची साईज काय आहे आपण ते बघणार आहोत. तर याची साईज आहे 12 फूट लांब. हे कट केल्यानंतर 12 फूट लांब होतं, कारण की हे अशा प्रकारे एक हे आहे. तर हे 12 फूट लांब आणि 5 फूट उंच असं याचं एक माप निघतं एका पोत्यामध्ये. तर आपण शेडला तुम्ही त्या हिशोबानं आपल्याला शिवणकाम पण कमी करावं लागतं आणि सोप्या पद्धतीने गोंदपाट पूर्ण शेडला लागू शकतात. तर हे गोंदपाट जे आहेत हे आपल्याला 30 गोंदपाटमध्ये आपलं म्हणजे 1500 रुपयामध्ये, आणि शिलाईची 100 आपण त्याच्यामध्ये ॲड केले. काही शिलाई करता आपण बंडल आणलं तर 1600 रुपयामध्ये तुमच्या 10 फुटाचा पणा आणि 20 बाय 50चं जे शेड आहे त्याला आपलं हे पुरेसं होतं. तर 25 गोंदपाट मी आणलेले होते. मी थोडे कमी आणले होते, माझ्याकडे पुरी होते. तर तुम्ही तुमच्या मापानुसार तुम्ही बघा तुम्हाला किती हवं आहे, तुमचं शेड किती लांब आहे, तर रुंद किती आहे. तर या पद्धतीनं आपण जुगाड पद्धतीनं आपण गोंदपाट तयार केलेले आहेत आणि चांगले प्रॉपर शिलाई करून याला परमनंट आपण या ठिकाणी लावलेलं आहे. हे बघू शकता, आपण 5च फुटाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत. आपण आपलं काम बाकी आहे अजून, तर आपण ते काम करणार आहोत, कारण की चॉकी बनवणं आणि हे चालूच होतं काम. तर आपण असेच जुगाडामधून शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो आणि त्या व्हिडिओतून शेतकऱ्याला शिकण्यासाठी भरपूर काही असतं. तर ते तुम्ही नक्की शिका आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा. नवीन आले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि शेडमध्ये व्हेंटिलेशन ठेवण्याकरता असा एक छोटासा फॅन जो आहे, हा टेबल फॅन मी बघू शकता, ज्यांच्याकडे लाईट आहे. हा एक DC फॅन आहे, वरच्या साईडला हवा देतो. हा एक टेबल फॅन आहे, हा मी या ठिकाणी लावलेला आहे. तर हा बाहेरच्या साईडला हवा आपण फेकतो, आतमधली गरम हवा, कारण की या ठिकाणी वरच्या साईडला आपल्याला गरम हवा असतो. तर ते गरम हवा बाहेर काढण्याचं काम ते करतं. आणि या गोंदपाटावर पाणी आलं तर ते आतमध्ये थंडी हवा पण घेऊन येतं. आणि आर्द्रता जी आहे ते बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आर्द्रता खूप कमी राहते. तर बाहेरचं गरम हवा आतमध्ये एंट्री झाली की आपली आर्द्रता हे बाहेर निघून जाते शेडमधली. तर प्रॉपर गोंदपाट लावा, बाहेरची गरम हवा आतमध्ये येऊ नका देऊ. स्प्रिंकलर लावा, मिनी स्प्रिंकलर टीनावरती, टीन पत्र्यावरती, आणि साईडला ठिबकची नळी लावा. फॉगर लावा, होत असेल तुमच्याकडे बजेट असेल तर. अशा प्रकारे आपण टेम्परेचर मेंटेन करा आणि आर्द्रता पण मेंटेन करा. हवा आतमध्ये गरम आली नाही पाहिजे याची काळजी घ्या. आणि खाली जमीनवरती पण आपण पाणी मारू शकता, असं आम्ही गोंदपाट टाकलेले होते थंड राहण्याकरता. तर हे या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला? काही अडचण असल्यास आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता, कमेंटमध्ये लिहू शकता. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोवर नमस्कार.